म्हणजे जेव्हा आपण हे स्वीकारतो की अरे मला माझ्यावर आलेल्या परिस्थितीमध्ये मी खचून गेलो की मी सामर्थ्याने बाहेर होऊन पडलो, ज्या अर्थी मी खचून गेलो त्या अर्थी मी माझ्या जीवनामध्ये अख्खं व्यर्थच काहीतरी केलं, माझं जीवन तर व्यर्थच गेलं मागचं, कमीत कमी इथून पुढचं तरी सार्थकी लागेल, थोडं जगेल इथून पुढे, पण मग कसं जगेल, गुणवत्तायुक्त जगेल. हे तुम्ही ज्यावेळेस करायला लागाल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये उलथापालट सुरू होईल. तुमच्या जीवनामध्ये उलथापालट सुरू होणं म्हणजेच तुम्ही जिवंत असता. जसं जीवनामध्ये उलथापालटच नाही, रोज उठतो सकाळी तेच तेच करतो, तो जिवंतच नाही. माझ्या हिशोबाने तो जिवंत नाही, तो हिशोबातच नाही. कधी पण सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो. हा, तुम्ही जर मागचं बघत बसला तर मग लय उशीर, पुढचं आयुष्य बघितलं तर काहीच उशीर झाला. मुद्दा एवढाच आहे की तुमची चेतना तुम्ही कालच्या गोष्टींवर डायव्हर्ट केलेली आहे, किती आत्तावरती स्थिर आहे, किती भविष्याच्या कल्पनांमध्ये कुठे व्यस्त आहे. मला जर मी मोबाईलच्या भाषेत सांगायला गेलो तर तुमच्याकडे एक डेटा आहे. डेटा म्हणजे एनर्जी आहे दिवसभराची. ती एनर्जी तुम्ही मागच्याच सगळी खिचडी उघडायची आणि तेच त्याच्यामध्येच प्रोसेस करत बसायचं. कालचे व्हिडिओ, मागचे व्हिडिओ, मागचं फोटो, सगळं मागचंच तुम्ही करत बसले. तुम्ही क्रिएटिव्हिटी कधी करणार? आणि तुम्ही जर मागचा डेटा एवढा भरून ठेवला का नवीन क्रिएटिव्हिटीला जागाच नाहीये, तुमचं जीवन बोजीर होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जे नाविन्य आहे ते संपून जाणार आहे. जो माणूस मागचा डेटा डिलीट करत नाही त्याचं एकच काम राहणार आहे, मागच्या डेटामध्ये काय करत बसणं, गुंतत बसणं. आणि तेच आमच्या जीवनात चाललेलं आहे. डेटा तुम्हाला ड्राईव्ह करतोय का तुम्ही डेटाला ड्राईव्ह करताय? दिस इज अप टू यू. तुमच्या मेमरीमध्ये जो पूर्वीचा डेटा आहे तोच कम्पेअरला उपयोगाला येतो. जो अनुभवाचाच नाहीये तो कधीच कम्पेअरिंगला येत नाही. लहान मूल प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट का करतं? कारण त्याच्याकडे बॅकअप हिस्ट्री नाहीये. तुमच्या मोबाईलमध्ये जर बॅकअप हिस्ट्री नसेल तर तुम्ही टाकलेला डेटा तो मोबाईल काय करतो? ऍक्सेप्ट करतो सगळा. पण जर बॅकअप मध्ये हिस्ट्री तयार झाली तर नवीन डेटाला काय करतो? फिल्टर करतो. हेच आपल्या मनात चाललेलं आहे. जे तुमच्या मोबाईलमध्ये चाललेलं आहे तेच तुमच्या मेंदूत चाललेलं आहे. फार वेगळं नाहीये. गुणवत्तेचा फरक, गुणात्मक फरक आहे. साच्यामध्ये काही, फॉर्म्युलामध्ये काही बदल नाही. मग तुम्ही तुमचा मोबाईल जसा हाताळता तसं तुम्ही तुमचं मन हाताळलं पाहिजे. जसं तुम्ही मोबाईलमध्ये स्पेस रिकामा करता तसं तुम्ही मेंदूमधला स्पेस सुद्धा रिकामा करायला शिकलं पाहिजे. कंट्रोल, अल्टर आणि डिलीट तुम्हाला माहित पाहिजे. विच आर द कीज यू विल प्रेस and delete the data. का तुम्हाला नवीन गोष्टी ठेवायच्या, जुनं जळमटं काढली पाहिजे ना. आपण शहाणे आहोत असं किती जणांनी आपल्याला सांगितलं आजपर्यंत. तुम्ही मूर्ख आहात हे मात्र बरेच जण सांगतात. अधूनमधून आपल्याला आठवण पण करून देतात. परिस्थिती पण आपल्याला तशी जाणीव करून देते. तुम्ही आता MBA चे पेपर देऊन आलात, जेव्हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तेव्हा त्या प्रश्नाने तुम्हाला सांगितलं तू मूर्ख आहेस, तुला माझा अभ्यास नाही करता. तसं घरातली माणसं, मोठी माणसं बाहेर निघून गेल्यावर पोरं कारभार करतात घरामध्ये. अशा प्रकारे हे पोरगळ मन तुमचं कायम कारभार करत असतं आयुष्यभर. आणि ते का कारभार करतं? कारण मालकाचं लक्ष नाही. तुम्हाला मालक का बरं लक्ष देत नाही? कारण मालक तुमचा जो आतमध्ये आहे तो जागृत करण्यासाठी तुम्हाला काही किंमत मोजावी लागते. ती किंमत तुम्ही मोजत नाही. आणि तो मालक जागृत करण्याचं कामही कोणावर सोपवलेलं आहे? त्या मनावर सोपवलेलं आहे. ते शरीराच्या हातात आहे. शरीर आणि मन याच्यामध्ये तो मालक काय होतो? झाकला जातो. मालक मध्ये आहे याची जाणीवच शरीर आणि मन करू देत नाही. ते स्वतःच म्हणतं मीच संपूर्ण जीवन आहे. आज शरीराला भूक लागली तर ते तुमच्या आतमध्ये आत्मा आहे वगैरे असं काही तुम्हाला सांगतं का? ते काय म्हणतं? जिथं खायला मिळेल तिथं चाल मला घेऊन, बाकीचे नाटकं करू नको. एखाद्या व्हेकलला गुगलवरून कमांड दिली जाते की तू आता ह्या रस्त्याने चल, कॅमेरे बघतात, स्टेअरिंग फिरतं आणि ती व्हेकल चालते. बरोबर आहे की नाही? गुगल मॅपवर चालते की नाही? मग तिला ऑपरेट करणारी जी एक सिस्टम आहे, मग त्या सिस्टमला चालवणारा एक कोणीतरी आहे. समजा ड्रायव्हर नाहीये, ह्या साईडला उतार आहे तर स्टेअरिंग कुठे फिरणार? इथे फिरणार. बरोबर आहे की नाही? इकडे उताराला सापडला तर स्टेअरिंग कुठे फिरणार? तिकडे फिरणार. चाक त्याच दिशेने फिरणार ना, आपोआप स्टेअरिंग फिरणार. चढ आला की आपोआप गाडी काय होणार? स्लो होणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला हे जे शरीर आहे हे तुम्ही कुठल्या मोडवर चालवता? हे तमसमध्ये चालवता, रजसमध्ये चालवता का सात्विक मध्ये चालवता? तमसमध्ये चालवण्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये, म्हणून तुम्ही सगळे तमसमध्ये सहज जाता. तमसमध्ये मानवाचा दानव होतो, रजसमध्ये तो मानव राहतो, सत्वामध्ये तो काय होतो? देव बनतो. शुद्ध जर तमसमध्ये उतरला तर राक्षस बनतो. शुद्ध सत्वामध्ये उतरला तर तो काय बनतो? ईश्वर बनतो. म्हणजे माणूस हे असं सेंटर आहे, असं चौक आहे का जिथून तुम्ही नरकात पण जाऊ शकता आणि जिथून तुम्ही स्वर्गात पण जाऊ शकता, जिथून तुम्ही वैकुंठात पण जाऊ शकता. स्वर्ग म्हणजे सुखाचं भोगण्याची जागा, नरक म्हणजे दुःख भोगण्याची जागा आणि वैकुंठ म्हणजे या स्वर्ग आणि नरकातून मुक्त होण्याची जागा. हे मुद्दा जो आहे ते कुठे जागा नाही, हे आपणच निर्माण करतो आपल्या अवतीभोवती. आज तुमचं आयुष्य आनंदी कोणी बनवलंय? परमेश्वराने बनवलं का? नाही. परमेश्वराने तो फक्त तथास्तु केलं. तुम्ही स्वर्ग निवडला, परमेश्वराने तथास्तु म्हटलं. तुम्ही नरक निवडला असता, परमेश्वर तथास्तु म्हटलं असता. तो काहीच करत नाही. तो छोटीशी करंगळी सुद्धा वर करणार नाही. जरी त्यांनी गोवर्धन जरी त्यांनी उचलला असेल करंगळीवर तर तुमच्यासाठी तो काही उचलणार नाहीये. लोक ती तुझ्या वाट बघत बसतात. नाही, द्रौपदीचे कशी साडी घेऊन आला होता तसं मला पण कळलं का? तुमचा कृष्ण तुम्हाला जागा करायचा आहे. तिने तिचा कृष्ण जागा केला होता. तुमचा कृष्ण कुठे? तेच तर कळलं पाहिजे ना. त्या बाहेरच्या कृष्णाने नाही साडी पुरवली, तिच्या आतमधल्या असलेल्या श्रद्धेच्या कृष्णाने साडी पुरवली. हे आम्हाला कळतच नाही. आणि प्रतिकात्मक गोष्टींमधून सुद्धा तथ्य शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून संघर्ष जो आहे तुमच्या जीवनामध्ये, आणि तुम्ही तुमचं जीवन आणखी काय बनलं? सक्षम. तुम्ही काय म्हणता? पूर्वीपेक्षाही आजही संघर्ष तसाच आहे, परंतु तो संघर्ष तुम्हाला एकदम खेळकर वाटतोय आज ना.
बाकीच्यांना फार आश्चर्यचकित करणारा वाटत असेल, तुम्हाला खेळकर वाटतो. का बरं? कारण तुम्ही जगण्याचा सकारात्मक मार्ग शोधला आणि तो शोधून तुम्ही स्वतःला काय बनवलं? मजबूत. मग तुमच्या जीवनात तुम्ही संघर्ष मागितला पाहिजे. तुम्ही संघर्षापासून काय करता? लांब पळत. म्हणजे तुम्ही संघर्षापासून लांब नाही पळत आहे, तुम्ही शक्तीपासून लांब पळत. म्हणजे जेव्हा आपण हे स्वीकारतो की अरे मला माझ्यावर आलेल्या परिस्थितीमध्ये मी खचून गेलो की मी सामर्थ्याने बाहेर होऊन पडलो, ज्या अर्थी मी खचून गेलो त्या अर्थी मी माझ्या जीवनामध्ये अख्खं व्यर्थच काहीतरी केलं, माझं जीवन तर व्यर्थच गेलं मागचं. कमीत कमी इथून पुढचं तरी सार्थकी लागेल, थोडं जगेल इथून पुढं, पण मग कसं जगेल? गुणवत्तायुक्त जगेल. हे तुम्ही ज्यावेळेस करायला लागाल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये उलथापालथ सुरू होईल. तुमच्या जीवनामध्ये उलथापालथ सुरू होणं म्हणजेच तुम्ही जिवंत असता. जसे जीवनामध्ये उलथापालथच नाही, रोज उठतो सकाळी तेच तेच करतो, तो जिवंतच नाही. माझ्या हिशोबाने तो जिवंत नाही, जो हिशोबातच नाही. समजा प्रॅक्टिस मॅचमध्ये तुम्ही किती 6 मारले, त्याचा काय उपयोग आहे? तशी प्रत्येकाने स्वतःला काय लावली पाहिजे? शिस्त लावली पाहिजे. टॅलेंट कोण नाही, सगळेच टॅलेंटेड आहे, शिस्तीची कमी पडते. बरोबर आहे की नाही? जे प्रॅक्टिस मॅच चालत नाही ते मॅचमध्ये चालतं. म्हणजे जो मॅचमध्ये टिकेल ना त्याला जीवनात महत्त्व आहे. मॅच म्हणजे काय? नवीन अनुभव, त्याची कुठेतरी नोंद झाली पाहिजे. जन्माला आला गेला पाणी वाहून मेला, असे जर जीवन असेल आपलं, तर असं जीवन जवळजवळ 99% लोकांचं आज आहे. बरोबर आहे ना? मग त्या जीवनातून बाहेर पडण्यासाठीचा ह्या कोट आहे. तुम्ही असं विचार करा का बाबा, आणि एक लक्षात ठेवा, कधी पण सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो. हां, तुम्ही जर मागचं बघत बसला तर मग लय उशीर. तुम्ही पुढचं आयुष्य बघितलं तर काहीच उशीर झालेला. तुम्ही ज्यावेळेस पुढे येता त्यावेळेस आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? का मॅच्युरिटी दिसली पाहिजे. तुमचा अनुभवाचा जो एक गोडवा आहे तो गोडवा तुमच्या ह्याच्यातून आला पाहिजे, मागचा साचा तोडून टाकला पाहिजे. काय की हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रिलेट करा. प्रत्येक तो कोट आहे तो तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये रिलेट करा आणि मग प्रेझेंट व्हा. बघा, तुम्हाला काहीच अभ्यास करायची, अभ्यास आड येतो. बरोबर आहे की नाही? मग आता विचारा बरं. सर, जसं तुम्ही म्हटला की स्वतःच्या जीवन म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी किंवा स्वतःच्या जीवनात ते आपल्याला उतरवायचं आहे, आणि त्या पद्धतीने जसं की सामर्थ्याने म्हणजे आता जसं की नवीन गोष्ट आहे तुम्ही म्हटला की जसं की मी मागच्या याचा विचार न करता म्हणजे आता पुढील जे आहे माझ्यासमोर आलेलं आहे, कधी कधी त्याच्यात आपण नाही का म्हणतो की ती गोष्ट माझ्याच्याने होती की नाही, आपण म्हणतो ते असं आपल्या काय म्हणतात खूप हे वाटतं की होती की नाही माझ्याच्याने, न्यूनगंड होतो तयार. तर ती करायची आहे मला. हे कारण त्याच्यात 2च पर्याय, एक तर मी त्याच्यात खचून जाऊ शकते किंवा सामर्थ्याने उभी राहू शकते. तर मला ती करायची हे ठामपणे म्हणजे ठरवूनच ते करायचं आहे बा, असं खचून न जाता. त्यामुळे मला त्या प्रत्यक्षात त्या गोष्टीला तोंड देऊन मग कोण अडवतंय तुम्हाला? आडवत नाही कोणी, पण स्वतःचंच मन एक आपण नाही का म्हणतो नवीन ठिकाणी पाऊल टाकतोय. तर मग तुमच्या मनावर तुम्हाला काम करण्याची गरज आहे, हे तर मान्य होतंय ना? बस तेच महत्त्वाचं आहे ना, की तुम्हाला तुमच्या मनावर काम करायचं आहे, बाहेरच्या कोणच्यावर काम नाही करायचं. मग तुमच्या मनावर जर काम कोण लोक करणार आहे की तुम्ही करणार आहे? तुम्हीच करणार आहे. मग ती स्वीकृती पहिले येणं गरजेचं आहे का मलाच माझ्या मनावर काम करायचं आहे. म्हणजे माझ्या जीवनाची जी काही जबाबदारी आहे, मी जर खचून जात असेल किंवा मी जर स्ट्रॉंग होत असेल तर याला कोणीच जबाबदार नाही. कोण जबाबदार आहे? फक्त मी. तर मग कसं जबाबदार आहे आणि काय केलं पाहिजे किंवा त्यातून तुम्हाला काय दुसऱ्यांच्या अनुभवाची अपेक्षा आहे ते या ठिकाणी अपेक्षित. तुम्ही एखादा विचारू शकता ना की जो त्या संघर्षामधून एकदम घडून आलेला आहे, निखरून आलेला आहे, त्याला तुम्ही विचारू शकता ना तुम्ही कसं आले बा यातून पुढे. लोक विचारता ना तुम्ही कलेक्टर कसे झाले, तुम्ही गरिबीतून एवढं कसं काय यश प्राप्त केलं. ते यश हे आपल्यासाठी मार्गदर्शक असतं. बरोबर आहे की नाही? रूपांतरण करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला जावंच लागतं, मोल्ड करावं लागतं स्वतःला. आणि तुम्ही जर स्वतःला मोल्ड नाही केलं तर मग तुमचा जो जुना साचा आहे तो तुम्हाला असा खेचत राहतो पुढे, आहे तसंच. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला बाकी सगळं विचित्र वाटायला लागतं. पण तसं पूर्व अनुभव ठेवून बाहेर येऊ शकतो का आपण? पूर्व अनुभव तुम्हाला सोबत पाहिजे. हा, नाही तसं नाही, मग? पण मग काही चुकीच्या गोष्टी पण असतात ना पूर्व अनुभवात. मग पूर्व अनुभव ठीक आहे ना, तुम्ही काल खिचडी भात केला, खिचडी खाल्ली, तर तो कुकर भरलेलाच आहे ना खिचडीने. तर तुम्हाला वरण करायचं आहे आता, तर खिचडी भात तर साफ करावं लागेल ना, तर नाही करायचं. पण तुम्हाला खिचडी भात बी पाहिजे मी तसाच आणि वरण बी करायचं आहे तुम्हाला. तेच होत नाही आपल्या. मग तुमचा होतो डाळ खिचडा. सगळ्यांच्या लाईफचं हेच झाले ना, सगळ्यांनी खिचडा करून ठेवलाय. हां, डाळ खिचडा तरी बरा होता, हा गाळ खिचडा झाला. बरोबर की नाही? आणि
तुम्ही जेवढे बुद्धीचा वापर जास्त, बुद्धीवर जास्त बिलीव्ह कराल, म्हणजे तुमच्या विचारांवर तुम्ही जेवढा जास्त प्रबळतेने त्यांना शक्तिशाली बनवाल, तेवढा तुमचा डेटा काय होतो, आणखीन प्रभावी होतो. तुम्ही काल काय घडलं किंवा तुमच्या मेंदूमध्ये, मेमरीमध्ये काय काय अनुभव आहे, त्या अनुभवांचा तुम्ही जर जास्त फोकस करायला शिकलात, तिथे जास्त तुमची चेतना जर सेंट्रलाइज केली, ज्याला आपण म्हणतो गणगण करणे, विचार करणे, स्वमग्न असणे, ह्या गोष्टींमुळे तुम्ही नेमकी काय करता, तुमची चेतना भूतकाळात घडलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी, आलेले अनुभव त्याच्यावरती केंद्रित करून ठेवता. त्याच्यामुळे ते तो डेटा आहे, तो जेवढी तुम्ही त्याला ऊर्जा द्याल तेवढा तो काय बनतो, मजबूत, आणि मग नवीन आलेल्या डेटाला तो तेवढा असा हुसकून देतो. आणि म्हणून मुद्दा एवढाच आहे की तुमची चेतना तुम्ही कालच्या गोष्टींवर डायव्हर्ट केलेली आहे, की ती आत्तावरती स्थिर आहे, की ती भविष्याच्या कल्पनांमध्ये कुठे व्यस्त आहे, तुमचा पॉवर कुठे यूज केला जातोय. तुमचा पॉवर मागचा डेटा स्क्रोल करण्यामध्ये, मागचेच व्हिडिओ प्ले करण्यामध्ये जर खर्च होत असेल बॅटरीचा, मोबाईलचा, तर तो आजच्या रेकॉर्डिंगसाठी उपयोगाला नाही येणार आहे. कळते का तुम्हाला? तुम्हाला अपलोड करण्यासाठी जो डेटा वापरायचा आहे, तो तुम्ही जर डाउनलोड करण्यासाठी वापरला, तर तुम्हाला अपलोड काहीच करता येणार नाही आहे. डाउनलोड केल्याने काहीच फायदा नाही, अपलोड केल्यानेच काहीतरी फायदा आहे. तुम्हाला जर मी मोबाईलच्या भाषेत सांगायला गेलो, तर तुमच्याकडे एक डेटा आहे. डेटा म्हणजे एनर्जी आहे दिवसभराची. मग ती एनर्जी तुम्ही मागच्याच सगळी खिचडी उघडायची आणि तेच त्याच्यामध्येच प्रोसेस करत बसायचं. हां, कालचे व्हिडिओ, मागचं फोटो, मागचे डेटा, मागचे लेख, सगळं मागचंच तुम्ही करत बसले, तुम्ही क्रिएटिव्हिटी कधी करणार? आणि तुम्ही जर मागचा डेटा एवढा भरून ठेवला का नवीन क्रिएटिव्हिटीला जागाच नाही आहे, तर तुमचं जीवन बोजीर होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जे नाविन्य आहे ते संपून जाणार आहे. मग तुमच्याकडे एकच काम राहणार आहे, काय? जो माणूस मागचा डेटा डिलीट करत नाही, त्याचं एकच काम राहणार आहे का मागच्या डेटामध्ये काय करत बसणं, गुंतत बसणं. आणि तेच आमच्या जीवनात चाललेलं आहे. खूप क्लिअर आहे माइंड काय झालेलं आहे याच्या बाबतीमध्ये, एकदम क्लिअर कट आयडिया आहे. सगळा तुमच्या मेमरीमध्ये असलेल्या डेटाचा खेळ आहे. डेटा तुम्हाला ड्राईव्ह करतोय का तुम्ही डेटाला ड्राईव्ह करताय, दिस इज अप टू यू. जेवढं तुम्ही जास्त बुद्धिमान समजता स्वतःला, तेवढा डेटावर जास्त बिलीव्ह करता. मला जे माहिती आहे तेच सत्य आहे, अशी एक भावना तयार होते. बरोबर आहे? म्हणजे नवीन जे आता अनुभव येणार आहे त्याला डिनाय केलं जातं, त्याला विरोध केला जातो, त्याला तपासलं जातं. तुम्ही कधीच आंबा खाल्लेला नाही आहे, तुम्ही खाल्ल्याच नाही. आंबा काय माहितीच नाही तुम्हाला, पहिल्यांदा आंबा खाताय तुम्ही. तुम्ही त्या आंब्याची कोणाबरोबर तुलना करता का? दुसऱ्या फळाबरोबर करा. अरे सफरचंद गोड लागतो, हा जरा आंबट लागतो बरं का. हां, याची चोच थोडीशी ॲपल बोरसारखी आहे बरं का. म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये जो पूर्वीचा डेटा आहे तोच कम्पेअरला उपयोगाला येतो. जो अनुभवाचाच नाही आहे तो कधीच कम्पेअरिंगला येत नाही. लहान मूल प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट का करतं? कारण त्याच्याकडं बॅकअप हिस्ट्री नाही आहे. बरोबर आहे की नाही? तुमच्या मोबाईलमध्ये जर बॅकअप हिस्ट्री नसेल तर तुम्ही टाकलेला डेटा तो मोबाईल काय करतो? ॲक्सेप्ट करतो सगळा. पण जर बॅकअपमध्ये हिस्ट्री तयार झाली तर नवीन डेटाला काय करतो? फिल्टर करतो. मग हेच आपल्या मनात चाललेलं आहे. जे तुमच्या मोबाईलमध्ये चाललेलं आहे तेच तुमच्या मेंदूत चाललेलं आहे. फार वेगळं नाही आहे. गुणवत्तेचा फरक, गुणात्मक फरक आहे. साच्यामध्ये काही, फॉर्म्युलामध्ये काही बदल नाही. मग तुम्ही तुमचा मोबाईल जसा हाताळता तसं तुम्ही तुमचं मन हाताळलं पाहिजे. जसं तुम्ही मोबाईलमध्ये स्पेस रिकामा करता तसं तुम्ही मेंदूमधला स्पेससुद्धा रिकामा करायला शिकलं पाहिजे, आहे की नाही? कंट्रोल, अल्टर आणि डिलीट तुम्हाला माहीत पाहिजे. विच आर द कीज यू विल प्रेस अँड डिलीट द डेटा. का? तुम्हाला नवीन गोष्टी ठेवायच्या आहेत, जुनं जळमटं काढली पाहिजे ना. तुम्ही नाही केलं तरी तयार होणार आहे. बुरशा ताज्या भाकरीवर लागते का जुन्या भाकरीवर लागते? शेळ्या. प्रकृतीला पण मान्य नाही आहे ना. जशी बुरशी लागते भाकरीला तशी विचारांना पण बुरशी लागते, लक्षात ठेवा. म्हणून त्याला बुरसटलेले विचार असं म्हणतात. आणि जास्त बुद्धीला, तर्काला जास्त महत्त्व देणारे लोक, लकीर के फकीर जे लोक असतात ते बुरसटलेल्या विचाराचे खऱ्या अर्थाने ते असतात. म्हातारी माणसं बुरसटलेल्या विचाराचे नसतात.
जुन्या काळातली. जे बुद्धिवादी लोक आहेत ते, जे आध्यात्मिक लोक आहेत त्यांना बुरसटलेले विचाराचे म्हणतात. पण खऱ्या अर्थाने बुरसटलेले कोण आहे? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय की तुमचा जो डेटा आहे मागचा, तो डेटा तो बॅकअपला कुठेतरी गरज पडली तेव्हा तो तुमचं शरीर आणि मन वापरणारच आहे. तुम्ही त्याला सक्रिय होण्याची काय गरज नाही ना. समजा एखाद्याने तुम्हाला जर मारण्यासाठी समजा मी असा हात केला तर पटकन तुम्ही थोडे मागं सरकाल किंवा मध्ये हात घालणार. हे तुम्हाला डेटामध्ये ठेवावं लागतं का? स्पॉन्टेनियसली इट विल हॅपन. सहज प्रक्रिया आहे ती. तसं तुमच्या डेटाला पण सहज बनवा ना. तुमच्या जीवनाला जे गरजेचं असेल तो डेटा तो कलेक्ट करेल. बाकीचा क्लाउडवर राहू द्या ना. तुम्ही तो काय करून ठेवलेला आहे मेंदूमध्ये, त्याच्यामुळे तुमचा मेंदू काय झाला? जड झालेला आहे. हलका फुलका ठेवा कायम. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ह्यालाच म्हटलेलं आहे. लहान मुलासारखं ग्राह्य बना, ग्राहक बना. तुमची पिशवी नेहमी रिकामी ठेवा, तरच तिच्यामध्ये काहीतरी तुम्हाला खरेदी करता येईल. ही जी मेंदूची पिशवी आहे स्मरणशक्तीची, ती रिकामी करा. तुम्ही म्हणाल सर मग आम्ही तर मूर्ख ठरू. तसे तुम्ही कुठे शहाणे ठरताय? आपण शहाणे आहोत असं किती जणांनी आपल्याला सांगितलं आजपर्यंत? तुम्ही मूर्ख आहात हे मात्र बरेच जण सांगतात. अधूनमधून आपल्याला आठवण पण करून देतात. परिस्थिती पण आपल्याला तशी जाणीव करून देते. तुम्ही आता MBAचे पेपर देऊन आलात, जेव्हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तेव्हा त्या प्रश्नाने तुम्हाला सांगितलं तू मूर्ख आहेस, तुला माझा अभ्यास नाही करता आला. बरोबर आहे ना? आणि म्हणून एकदम सोपं आहे, जीवन खूप सोपं आहे. तुम्ही आज आत्तामध्ये जगा. वर्तमान काळामध्ये डेटा तयार करण्याची गरज नाही आहे. तुम्ही उद्यासाठी काहीतरी राखून ठेवताय. देवा उद्या येणार आहे त्यासाठी काहीतरी राखून ठेवताय म्हणून समस्या आहे. मग तुमच्याकडे जर काही साठवलेलंच नाही आहे तर चोरांची काय भीती आहे तुम्हाला? कायदे कानूनची काय भीती आहे? असं आहे ते. पण माणूस आहे साठवून ठेवतो प्रत्येक गोष्ट. काय साठवत नाही बरं माणूस? चरबी साठवतो. हो, एखादा बोलला असेल ते साठवून ठेवतो. बरं ते पण चांगलं साठवून ठेवायचं तर काय साठवून ठेवतो? जे टोचणार आहे साठवून ठेवणारे तुम्ही. तुम्हाला असं वाटतं ते आपोआप साठलं जातं. नाही, तुम्ही लक्ष नाही दिलं साठणारच ना. तुम्ही जर लक्ष नाही दिलं, समजा तुम्ही कपडा बाहेर वाळत घातला आणि तो तुम्ही उचललाच नाही, तर तो वाळल्यानंतरची प्रक्रियेमध्ये काय सुरू होणार आहे? त्याच्यावर धूळ पडत राहणार आहे सारखी. तुम्ही तो सुकण्यासाठी ठेवलाय ना का धूळ पडण्यासाठी? म्हणजे धूळ पडण्याच्या अगोदर तो काय केला पाहिजे? धुवून काढला गेला पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःला नेहमी काय ठेवलं पाहिजे? अलर्ट ठेवलं पाहिजे. पण ते ठेवतो का आपण? नेहमी ही समस्या आहे. काय होतं त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण. तसं आपण आपल्या स्वतःच्या मनामध्ये काय बिंबवलं जातं आहे याच्यावर आपण सतत काय पाहिजे? लक्ष. म्हणजे समोरचा का बोलतोय असं, त्याने हे असं प्रकारे का केलेलं आहे हे तुम्हाला सगळं कळेल. फक्त तुम्ही आतमध्ये काय राहा? शांत राहा आणि स्थिर राहा. पण आपल्याच्याने ते होत नाही. आपण कुठल्या तरी एका विषयाबरोबर, कुठल्या तरी एका विचाराबरोबर, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीबरोबर पुढे काय जातो? वाहवत जातो किंवा त्या गोष्टीमध्ये अडकून पडतो. एखाद्या ठिकाणी जर तुमचा पाय अडकला तर तुमच्याबरोबर चालणारे पुढे निघून जातात, तुम्ही मागेच राहता. बरोबर आहे ना? याला बुरसटलेलं असं म्हणतात. मग तुम्हाला काय वाटतं तरुण म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? म्हणजे सद्गुरूंच्या सांगण्यानुसार तुमचा स्वतःचा प्रश्न काय? सर हाच प्रश्न होता की म्हणजे पूर्व अनुभवांचं म्हणजे ठेवले पाहिजे का नाही, पहिली गोष्ट तो तर क्लिअर झाला. आणि आपण नाही का आता पूर्ण अनुभव असलं तरी पण काही चुका होतात आपल्याकडून. ते का होतात चुका? आता मी जर पुढे चाललो आणि जर खाली नाही पाहिलं तर मला काय लागणार आहे? ठेस लागणार आहे. लागणार आहे की नाही? मग ठेस लागण्याचं कारण काय? माझी चेतना इथे नाही आहे. जर माझी चेतना ह्या ठिकाणी असेल जिथं मी आहे, जिथं माझं शरीर आहे, जिथंच माझं मन आहे, तर मला लागणारच नाही ना. मनाला काम काय दिलं आहे? शरीराची काळजी घेणं. आणि मन काय करतं आहे? शरीराचा कारभार करते. त्याला आत्ता काय पाहिजे ह्याच्याकडे मन लक्ष देत नाही. त्याला उद्या काय पाहिजे ह्याच्याकडे लक्ष देतं ते. त्याला त्याच्या बाबतीत काल काय घडलं होतं हे आठवण करून देतं ते. हे बघ बरं का काल आज झालं होतं. अरे पण आता तू ठेस लागून पडवायला याचं काय? म्हणजे कालच्या गोंधळामध्ये आता तू नवीन ठेस तयार करतो, नवीन जखम तयार करतो. का बरं? कारण तो मालक झोपलेला असतो, मग मनच कारभार करतो.
जसं घरातली माणसं, मोठी माणसं बाहेर निघून गेल्यावर पोरं कारभार करतात घरामध्ये, अशा प्रकारे हे पोरगळ मन तुमचं कायम कारभार करत असतं आयुष्यभर. आणि ते का कारभार करतं? कारण मालकाचं लक्ष नाही. तुम्हाला मालक का बरं लक्ष देत नाही? कारण मालक तुमचा जो आतमध्ये आहे तो जागृत करण्यासाठी तुम्हाला काही किंमत मोजावी लागते. ती किंमत तुम्ही मोजत नाही. आणि तो मालक जागृत करण्याचं कामही कोणावर सोपवलेलं आहे? त्या मनावर सोपवलेलं आहे. ते शरीराच्या हातात आहे. मग शरीर आणि मन याच्यामध्ये तो मालक काय होतो? झाकला जातो. मालकमध्ये आहे याची जाणीवच शरीर आणि मन करू देत नाही. ते स्वतःच म्हणतं मीच कोण आहे? संपूर्ण जीवन आहे. आज शरीराला भूक लागली तर ते तुमच्या आतमध्ये आत्मा आहे वगैरे असं काही तुम्हाला सांगतं का? ते काय म्हणतं? जिथं खायला मिळेल तिथं चाल मला घेऊन, बाकीचे नाटकं करू नको. मन म्हणतं अरे आपल्याला उशीर होईल, आपल्याला ऑफिसमध्ये उशीर होईल, आपल्याला जबाबदारी दिली आहे, पहिलं काम केलं पाहिजे. ते म्हणतं मी जर इथं चक्कर येऊन पडलं तर तू काम कुठं राहील, पहिलं मला खाऊ घाल. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की हे मन जे आहे हे या शरीराची व्यवस्था बघण्यासाठी आहे, पण ती त्याची व्यवस्था त्यांनी कोणाच्या इशाऱ्यावर बघायची आहे? जसं सॉफ्टवेअर एखाद्या मशीनला चालवतं, बरोबर आहे की नाही? समजा आता ऑपरेटिंग सिस्टम्स आलेले आहे. एखाद्या व्हेकलला गुगलवरून कमांड दिली जाते की तू आता ह्या रस्त्याने चल, कॅमेरे बघतात, स्टेअरिंग फिरतं आणि ती व्हेकल चालते, बरोबर आहे की नाही? गुगल मॅपवर चालते की नाही? मग तिला ऑपरेट करणारी जी एक सिस्टम आहे, मग त्या सिस्टमला चालवणारा एक कोणीतरी आहे. तसं आपल्या शरीरामध्ये शरीर हे यंत्र आहे, त्याला सिस्टम आहे मन नावाची. आणि त्या मनाला म्हणजे मन म्हणजे मेंदू, विचार, शरीरामधल्या सगळ्या इंद्रियांच्या संवेदना, त्यांच्या एकमेकाबरोबरचं जाळं, हे सर्व नेटवर्क आहे ना, यालाच काय म्हणायचं? मन म्हणायचं. मग ह्या मनावरती आदेश देणारा ते तुम्ही आहात. पण ते तुम्ही जर जागे नसेल, तुम्ही झोपलेले असाल तर कारभार कोण करणार? समजा ड्रायव्हर नाही आहे, ह्या साईडला उतार आहे तर स्टेअरिंग कुठे फिरणार? इथे फिरणार, बरोबर आहे की नाही? इकडे उताराला सापडला तर स्टेअरिंग कुठे फिरणार? तिकडे फिरणार. चाकं त्याच दिशेने फिरणार ना, आपोआप स्टेअरिंग फिरणार. चढ आला की आपोआप गाडी काय होणार? स्लो होणार, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला हे जे शरीर आहे हे तुम्ही कुठल्या मोडवर चालवता? हे तमसमध्ये चालवता, रजसमध्ये चालवता का सात्विकमध्ये चालवता? तमसमध्ये चालवण्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे, म्हणून तुम्ही सगळे तमसमध्ये सहज जाता. तमसमध्ये मानवाचा दानव होतो, रजसमध्ये तो मानव राहतो, सत्वामध्ये तो काय होतो? देव बनतो. शुद्ध जर तमसमध्ये उतरला तर राक्षस बनतो. शुद्ध सत्वामध्ये उतरला तर तो काय बनतो? ईश्वर बनतो. आणि ह्या सर्वांचं मिश्रण राहिला तर काय राहतो? माणूस म्हणून राहतो. म्हणजे माणूस हे असं सेंटर आहे, असं चौक आहे का जिथून तुम्ही नरकात पण जाऊ शकता आणि जिथून तुम्ही स्वर्गात पण जाऊ शकता, जिथून तुम्ही वैकुंठात पण जाऊ शकता. स्वर्ग म्हणजे सुखाचं भोगण्याची जागा, नरक म्हणजे दुःख भोगण्याची जागा, आणि वैकुंठ म्हणजे या स्वर्ग आणि नरकातून मुक्त होण्याची जागा. हे मुद्दा जो आहे ते कुठे जागा नाही, हे आपणच निर्माण करतो आपल्या अवतीभोवती, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सद्गुरू काय सांगताय आज आम्हाला की तुमच्याकडं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये तुम्ही काय बनणार आहात? खचून जाणार आहात की सामर्थ्यशाली बनणार आहात? याची निवड तुमची. सर, हा कोट बराच समाजात जीवनाशी रिलेटेड आहे खूप. म्हणजे आतापर्यंत मी इथे आहे, तर मग त्या एका शांत किंवा सकारात्मक विचारामुळेच आहे. कदाचित त्यावेळी जर माझे विचार जर खचून गेलेले असते तर मी इथं नसते, काहीतरी वेगळं असतं माझं आयुष्य. परंतु तरी पण आताही जे स्ट्रगल तेव्हा होतं ते आजही चालूच आहे. तर बऱ्याचदा अशी परिस्थिती येते की ज्यावेळी आपल्याला विचार करायलाच वेळ नसतो. म्हणजे अचानक एमर्जन्सी एखादी अशी गोष्ट घडते की त्यावेळी आपण तो विचार करण्याला पण तेवढा आपल्याकडे वेळ नसतो. मग अशा वेळी आपण रिॲक्ट होतो आणि नंतर मग थोड्या वेळाने विचार केल्यानंतर परत मग सकारात्मक बाजू त्याची पुढे येते आणि मग तेव्हा शांत होतं. मग अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे की आपण प्रत्येक वेळेस अलर्ट राहून आपण त्याच्यातनं सकारात्मकपणे बाहेर पडलो पाहिजे. तुमच्याकडे जेव्हा वाईट परिस्थिती आली तुमच्यासमोर, जेव्हा संघर्ष करण्याची वेळ आली, तेव्हा तुम्ही काय केलं? त्या परिस्थितीमध्ये
तुम्ही जे केलं ते जर केलं नसतं तर तुम्ही कुठे असता? वेगळं लाईफ असतंच लागलं. त्यावेळी ज्या सकारात्मक गोष्टी त्यांचा विचार करून मी त्यातनं बाहेर पडली. जी परिस्थिती ती एक्सेप्ट केली सर. बरं, परिस्थिती बदलली का? नाही. मग कोण बदललं? तुम्ही बदलले. त्याच्यामुळे काय बदललं तुमचं? बरोबर आहे. तुम्ही त्याचं जर भांडवल केलं असतं, नकारात्मकचं भांडवल केलं असतं, मग ह्या गोष्टी तुम्ही जर फोकस करत राहिले असतील, तुम्ही लोकांचे जे संसार बघत राहिले असते, व यांचं जीवन किती चांगलं आहे, तर तुमचं आयुष्य कसं असतं? नरक असतं. आणि तुम्ही आता ती कल्पना जरी केली तरी डोळ्यातून काय येणार? पाणी येणार. का? कारण तो नरक आजही तिथे तसाच आहे. तर नरकात काय बदल झालेला नाहीये. तुम्ही नरकातून बाजूला झाला, नरक कुठं गायब झालेला नाहीये. कळलं का तुम्हाला? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कशाचीच सक्ती नाहीये, तुम्ही ती गोष्ट पकडून ठेवता. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही काय ठरवलं की नाही मला ह्यातून बाहेर पडायचं. आज तुम्ही जो बदल केला, जे सत्य ते स्वीकारलं आणि त्याच्यातून तुम्ही उभारी घेतली. स्वतः कधी कल्पनाही केली नाही की मी कधी नोकरी करेल. 7वी 8वी शिकलेली मुलगी कधी नोकरी करेल, माझी घरकाम आयुष्यभर केलं, अर्ध आयुष्य, आणि त्याच्यानंतर आयुष्याचं नवीन पर्व सुरू केलं. तर त्या अनुभवातून तुम्ही जिवंत झालात, मुलांना नवीन आयुष्य दिलं, आणि तुमच्या मिस्टरांना तुम्ही आता ब्लेम नाही करत आहे. पण तुम्ही जर त्या नरकात असता तर तुम्ही रोज मिस्टरांना ब्लेम केलं असतं का तुमच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं, तुमच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं. हे तुम्ही जेवढ्या वेळा म्हणाल तेवढं तुमचा नरक आणखीन काय होत जाणार आहे? भयंकर होत जाणार आहे, आणखीन गडद होऊन जाणार आहे. कळतंय का? बरोबर आहे ना? म्हणजे तरुणपणामध्ये पॅरालिसिसचा अटॅक येणं, कुठल्या तरी समजा समस्या मेंदूच्या तयार होणं, आणि त्यातून अगदी मृत्यूच्या दाढीतून नवऱ्याला परत बाहेर काढणं, या संघर्षातून जेव्हा तुम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघता, तर त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यावर उपकार नाही करत आहे, स्वतःवरच उपकार करताय. स्वतःचं आयुष्य तुम्ही स्वर्ग बनवताय. बरोबर आहे? अशी माणसं असतात जीवनामध्ये जी स्वर्गात सुद्धा चांगल्या ठिकाणी त्यांना सोडा तिथे घाण करतात ते, आणि अशी माणसं असतात जी त्यांना किती अस्वच्छ जागेत नेऊन सोडा तिला ते स्वर्ग तयार करून ठेवतात. बरोबर आहे ना? म्हणजे स्वर्ग कोणावर आहे? स्वतःवर आहे. आज तुमचं आयुष्य आनंदी कोणी बनवलंय? परमेश्वराने बनवलं का? नाही. परमेश्वराने तर फक्त तथास्तु केलं. तुम्ही स्वर्ग निवडला, परमेश्वराने तथास्तु म्हटलं. तुम्ही नरक निवडला असता, परमेश्वर तथास्तु म्हटलं असता. तो काहीच करत नाहीये. तो छोटीशी करंगळी सुद्धा वर करणार नाही. जरी त्यांनी गोवर्धन जरी त्यांनी उचलला असेल करंगळीवर, तर तुमच्यासाठी तो काही उचलणार नाहीये. लोक ती तुझ्या वाट बघत बसतात. हां, नाही द्रौपदीची कशी साडी घेऊन आला होता तसं मला पण येईल. कळलं का? तुमचा कृष्ण तुम्हाला जागा करायचा आहे. तिने तिचा कृष्ण जागा केला होता. तुमचा कृष्ण कुठे कुठे? हो, मग तेच तर कळलं पाहिजे ना. त्या बाहेरच्या कृष्णाने नाही साडी पुरवली, तिच्या आतमधल्या असलेल्या श्रद्धेच्या कृष्णाने साडी पुरवली. हे आम्हाला कळतच नाही. आम्ही प्रतिकात्मक गोष्टींमधून सुद्धा तथ्य शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून संघर्ष जो आहे तुमच्या जीवनामध्ये, आणि तुम्ही तुमचं जीवन आणखी काय बनलं? सक्षम. तुम्ही काय म्हणता? पूर्वीपेक्षाही आजही संघर्ष तसाच आहे, परंतु तो संघर्ष तुम्हाला एकदम खेळकर वाटतोय आज ना. बाकीच्यांना फार आश्चर्यचकित करणारा वाटत असेल, तुम्हाला खेळकर वाटतो. का बरं? कारण तुम्ही जगण्याचा सकारात्मक मार्ग शोधला, आणि तो शोधून तुम्ही स्वतःला काय बनवलं? मजबूत. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चपात्या भाकरी वगैरे करायला गेलात तव्याजवळ लहान असताना, तेव्हा तुमचे हात भाजले नाही का तव्यावरती? कुठली मुलगी आहे किंवा स्त्री तिचे हात भाजत नाही? ज्या अशा पुरुषांना अनुभव आहे त्यांना पण माहिती आहे की पहिल्यांदा तव्यावरती ज्यावेळेस आपण चपात्या उलटतो, भाजतो, तेव्हा आपल्या बोटांना काय बसता? चटके बसता. म्हणून तो बहिणाबाई चौधरी म्हटली ना, काय म्हटले? मग मिळते, हां, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तसंच आहे ना, तुम्ही तुमच्या हाताला चटके घेऊन घेतलेत, आणि चटके बसून बसून चटके बसता म्हणून तुम्ही भाकरी करायच्या सोडल्या का? नाही. तुम्ही चटके बसतात म्हणून तुम्ही मागे सरला नाही, तुम्ही ते करत राहिलात. त्याच्यामुळे एक दिवस असा आलाय आज की तुमच्या हाताला आता चटके बसत, तुमचे हात सक्षम बनले, सामर्थ्यशाली बनले. मग याचा अर्थ तुम्ही तुमचे हात असंवेदनशील झालेत का? नाही. त्यांच्यामध्ये ती उष्णता सहन करण्याची काय आलेली आहे? क्षमता आली. म्हणजे एखादी शरीराचा अवयव बधीर होणं हा भाग वेगळा, आणि त्याची सहन करायची क्षमता वाढणं हा भाग वेगळा. हे समजून घ्या तुम्ही. एखाद्याची कातडी जाड असणं आणि त्यांनी ते सहनशील बनणं ह्यात फरक आहे. जसं मी नेहमी सांगतो,
माझे हाताची बोटं आता हात माझी कातडी तर एकदम नरम आहे, एकदमशी नाजूक आहे, स्त्रियांसारखी झाली. मग त्याला जास्त काही मेहनतीची कामं नाही. पण मी जेव्हा टाळी वाजवतो आवाज कसा येतो, आवाज स्टील सारखा येतो. तो एखाद्याच्या कडक हाताच्या माणसाचा पण येत नाही. म्हणजे ताकद न लावता एवढा कडक आवाज कसा येऊ शकतो, त्याचं कारण वेगळं आहे. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून हे फिजिकली तुम्ही समजून घेऊ शकत नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सामर्थ्यशाली बनल्या त्याचं कारण तुमच्यावर आलेली परिस्थिती. मग तुम्ही परिस्थितीचे आभार मानले पाहिजे की तिला दोष दिला पाहिजे? जर समजा तुमच्यावर ही परिस्थिती नसते आली, तुम्ही आत्ता कुठे असता? किचनमध्ये स्वयंपाक करत असता आणि आता जेवढे जिवंत आहात तेवढे असता का? म्हणजे परमेश्वराने तुमच्या जीवनामधून एक सुख काढून जरी घेतलं असेल तरी पण त्यांनी तुम्हाला एक उज्ज्वल जीवन दिलं ना, ज्या जीवनाला काहीतरी सार्थकता आहे. एक कोंडवड्यामध्ये एका खुरड्यामध्ये तुम्ही जे जीवन जगला असतात ते जीवन तुम्हाला कुठं दिलं? एक 4-2 लोकांचं आयुष्य बदलण्याची काय दिली? संधी दिली. याला सार्थक जीवन असं म्हणतात. मग तुमच्या जीवनात तुम्ही संघर्ष मागितला पाहिजे. तुम्ही संघर्षापासून काय करता? लांब पळता. म्हणजे तुम्ही संघर्षापासून लांब नाही पळत आहे, तुम्ही शक्तीपासून लांब पळता.